तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. आता 14 डिसेंबरला आमच्या सरांनी कराटेच्या खूप मोठ्या मॅचेस अरेंज केल्या होत्या. त्यासाठी आदल्या दिवशी आम्ही वाड्या पार्कला मॅट घेण्यासाठी आलो होतो. आता आधीच आमचं नशीब एवढं उजळलं हे बघून तर इथली लाईट सुद्धा गेली, पण आम्ही सुद्धा काही कमी नाही. आम्ही सुद्धा फोनचे टॉर्च लावले आणि मग मॅट काढले. इथून साहिल मॅट काढून देत होता सरांना. सर त्या मॅट पुढे पास करत होते आणि मी टॉर्च धरला होता आणि इथून पुढे मॅट पास करायचं काम हे दोघं करीत होते. आता या मॅट दिसायला मात्र हलक्या वाटतात, पण या एवढ्या जड घेते एकाला उचलता नाकी नव्हते. त्याच्यामुळे हे बघा या दोघांनी काय जुगाड केला, डायरेक्ट डस्टबिन वरतीच मॅट टाकून आणले यांनी बाहेर. आता आमच्या सरांनी स्टेट लेवल सारख्या मॅचेस इथं अरेंज केल्या होत्या, त्याच्यामुळे आम्हाला इथून 200 मॅट लागणार होते. पण या 200 मॅट बाहेर आणता आमच्या सगळ्यांचा जीव पार घशापर्यंत आला होता, कारण की या मॅट उचलणं काही सोपं नाही. आता मॅट पार एवढा होता का त्या मॅटची हाईट बघा पार कुठपर्यंत. आता या मॅटवर लक्ष ठेवायला आम्ही साईलला गाडीच्या पुढे बसवलं होतं, फक्त गाडीवाल्याने ब्रेक दाबावून नाही साईल तोंडावर पुढे यावं. आता मी 4-5 दिवसांपूर्वी इथं पाहुण्यांच्या सत्कारासाठी 20 झाडं बुक करून गेले होते, त्याच्यामुळे येता म्हणलं आता ते झाडं सुद्धा घेऊन जावं. आता आम्हाला पाण्याच्या बॉटल सुद्धा लागणार होत्या कार्यक्रमासाठी. आता त्याच्यामुळे बॉटल इकडे तिकडे न घेता आम्ही ते आता बॉटल जिथं बनवतात त्या कंपनीत आम्ही कुणीच काही खाल्लं नव्हतं या कामाच्या गडबडीत, त्याच्यामुळे सरांनी सगळ्यांसाठी नाश्ता सुद्धा घेतला. आम्ही आता एक नवीन बिझनेस स्टार्ट केलाय, तो म्हणजे घर जाऊन कोळशाचा धंदा. आता हे तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री बघून कळलंच असं. भुकीने आमचा सार्थक पर्याडा झाला, त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट बाटल्यांचेच बॉक्स फोडले. आम्हाला सगळ्यांना एवढी भूक लागली होती, त्या भुकेच्या नादात मी हेच विसरून गेले की मला एखादा टेक पण घ्यायचा. जोपर्यंत मी टेक घ्यायला गेले तोपर्यंत इथं सगळं संपलेलं होतं. हे बघा आमच्या क्लासचा बाकासूर कसा काम राहिला. हा लोन आम्ही मॅचेसाठी बुक केला होता, पण लोनवाल्याने इथं सेटअप मात्र सगळं लग्नाचं केला होता. फक्त इथं नवरदेव आणि नवरीची कमतरता, नवरदेवाची कमी आमच्या शिवमनी भरून काढली. आता दुसऱ्या दिवशी आमच्या मॅचेस होत्या, मॅचेस आदल्या दिवशी भूमी एवढी तोंडावर आपटली ना की तिचे डायरेक्ट चालायचेच वांदे. आणि हा युट्यूब वरती आपले नवीन व्हिडिओज येत आहेत, तर ते बघायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.